झालेल्या खासदारांना दिल्लीत चहा निमित्तानं भेटले, ब्रेकफास्टही होता आणि या सगळ्या खासदारांना पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. याचा मतदार संघातल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. हे जे तुमचे पंतप्रधान आहेत, तुमचे म्हणतो मी, देशाचे नाही आहेत, ते भाजपमधल्या एका गटाचे पंतप्रधान आहेत. त्यांना संपूर्ण BJP सुद्धा स्वीकारायला तयार नाही. त्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी एक केटरिंगचा उद्योग सुरू केला आहे. केटरिंग सर्व्हिस. हे सगळे पक्ष सोडून येणारे लोक असतात, फुटीर गद्दार, त्यांच्यासाठी त्यांनी केटरिंग सर्व्हिस सुरू केली आहे. हे गद्दार लोक जमवतात, त्यांना चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात आणि मग आश्वासनं देतात. एरवी भेटत नाहीत खासदारांना, मग ते त्यांच्याच खासदारांना भेटतात. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. देशाच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे पक्षपाती वर्तन करावं. आम्हाला काय नाही बोलवत. 25 वर्ष खासदार आहेत. आमच्या इतर खासदारांना का बोलवत नाही? राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. एक परंपरा आहे, प्रधानमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यात चहापान होतं. त्यानंतर मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यामध्ये चहापान होतं, एकमेकावर चर्चा होते. काँग्रेसचे प्रमुख नेत्यांना का बोलवत नाहीत? किंवा इतर पक्ष आहेत, अखिलेश यादव आहेत, राष्ट्रीय जनता दलाचे लोक असतील, डावे पक्ष असतील, त्यांना का बोलवत नाहीत? हे जे केटरिंग सर्व्हिस आहे हे गद्दारांसाठी. मला तर कळलं की हे जे 6 आमचे खासदार आहेत बरं का, त्यांच्या तोंडामध्ये मोदी जिलब्या भरवत होते, ढोकळा जिलेब्या, आणि एकाच्या घशामध्ये ढोकळा अडकला बरं का. मग मोदींनी त्याच्या छातीवरती हात वगैरे चोळला असं सांगतात लोक. मला माहीत नाही. बरं, हे काय म्हणतात की मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार?